कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। गरज पडली तर सुप्रीम कोर्टात जाणार अशी भूमिकाही फडणवीसांनी मांडली आहे। दरम्यान पालिकेकडून कबूतरखान्यांना खाद्य पुरवलं जाणार आहे। कबुतरांचे जीव वाचवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणं या तिन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही। कबूतरखान्याबाबतच्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी पर्यायी उपाययोजना कराव्यात। कबूतरखाना परिसरात कबूतरांच्या खाद्य पुरवठ्यावर निर्बंध आल्यानं उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेनं कबूतरांना खाद्य पुरवठा सुरू ठेवावा। कोणत्या वेळेत खाद्य पुरवठा व्हावा आणि कोणत्या वेळेत नाही याबाबत नियमावली तयार करण्यात यावी। कबूतरांच्या मोठ्या संख्येमुळे श्वसनविषयक त्रास, विष्ठेमुळे होणारे प्रदूषण आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या समस्या निर्माण होतात। परंतु याबाबत कबूतरखान्याच्या आरोग्यविषयक दुष्परिणामांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणं आवश्यक आहे। त्यासाठी संबंधित तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास अहवाल तयार करावा। कबूतरांच्या विष्ठेचे योग्य व्यवस्थापन करणं आवश्यक आहे। या संदर्भात विष्ठा साफ करण्यासाठी उपलब्ध असलेल्या तांत्रिक उपायांचा विचार करावा। कबूतरखान्याच्या विषयावर हायकोर्टात राज्य शासन आणि मुंबई पालिकेनं आपली भूमिका मांडावी। गरज पडल्यास न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आवश्यकतेनुसार राज्य शासन सुप्रीम कोर्टातही भूमिका मांडेल। मुंबई पालिकेला पक्षीगृह उभारण्याची, त्याची देखभाल करण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली।